नमस्कार. खरं तर आजचा जो दिवस आहे ना तो खूप खास असणार आहे. काही काही विद्यार्थ्यांना ते टेन्शन पण आलं असेल. कारण का आज संध्याकाळी 6 वाजता MHT CET 2024चा जो PCM आणि PCBचा जो रिझल्ट आहे तो डिक्लेअर होतोय. मला माहित आहे की रिझल्ट खूप डेट एक्सटेंड झाली होती. एक्सपेक्ट करत होतो की 10 जूनला तुमचा रिझल्ट लागेल. परंतु फायनली CET सेलने आपल्या 16 जूनला म्हणजे आज संध्याकाळी 6 वाजता जो तुमचा रिझल्ट आहे तो डिक्लेअर होतोय. मग आजचा जो व्हिडिओ बनवतोय ना त्याच्यामध्ये 3 ते 4 पॉईंट्स मी कव्हर करणार जे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे काय, तुमच्या रिझल्ट बाबत काही गोष्टी तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे. दुसरं, या वर्षीचं पर्सेंटाईल वेगळं काय आहे, ठीक आहे. थर्ड, रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर कोणती काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आणि चौथा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय की मोस्टली पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगायचं आहे, एक स्पेशल मेसेज मी सांगितलंय तो खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. पहिलं, आता रिझल्ट बद्दल तुम्हाला एक दोन गोष्टी सांगतो. आता आज आपला रिझल्ट तुमच्या हातात येणार आहे. तर 6 वाजता म्हणजे होतं असं की गेल्या वर्षी सुद्धा CET सेलची साईट बऱ्याच वेळेला क्रॅश होते. म्हणजे ॲट अ टाइम सगळे विद्यार्थी रिझल्ट चेक करायला जातात आणि त्यामुळे साईटवरती लोड येऊ शकतो. त्यामुळे काळजी करू नका, ती पुन्हा साईट रिलोड होऊन ती रिझल्ट तुमचा व्यवस्थित सगळ्यांना दिसणार आहे. 6 वाजता जसा रिझल्ट डिक्लेअर होईल मी माझ्या चॅनलवरती अपडेट देईल. रिझल्टची लिंक सुद्धा मी त्यावेळी शेअर करेल. दुसरं, यावेळेचा जो रिझल्ट आहे ना तो नक्कीच खास असणार आहे. रिझल्टवरून आपल्याला काय वाटतं की फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचं तिन्हीचं ॲव्हरेज पर्सेंटाईल मिळून आपलं जे टोटल पर्सेंटाईल ते कॅल्क्युलेट होतं. असं नाहीये, तुमचं जे पर्सेंटाईल असणार आहे ना ते टोटल स्कोअरवरून कॅल्क्युलेट होतं. त्यामुळे हा गैरसमज काढून टाका की फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचे ॲव्हरेज म्हणजे तुमचं टोटल पर्सेंटाईल आहे. टोटल तुम्ही 200 पैकी किती मार्क्स स्कोअर केले यावरून तुमचं जे पर्सेंटाईल आहे ते डिटरमाइन करणार आहे. दुसरं, आता या आपण रिझल्ट जो डिक्लेअर होणार आहे त्याला आपण चॅलेंज करणं खूप डिफिकल्ट आहे. कारण का आता बघाल तर या बाकीच्या नीट स्कॅम वगैरे या गोष्टी चालूच आहेत. परंतु ज्यावेळी तुमचा CETचा रिझल्ट डिक्लेअर होईल ना बहुतांश सगळ्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट चांगलाच येणार आहे. मात्र काही काही विद्यार्थ्यांचा रिझल्ट मात्र धक्कादायक येतो. गेल्या वर्षी मला अजूनही आठवते. कारण आता मी सांगत नाही की कारण का आजच तुमचा रिझल्ट आहे. परंतु सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की रिझल्ट ज्यावेळी डिक्लेअर होतो तो रिझल्ट आपण ऍक्सेप्ट केला पाहिजे. भलेही तुमचं पर्सेंटाईल किती येऊ द्या. त्यावेळी तुम्ही CET सेलला म्हणू शकत नाही की इतक्या पर्सेंटाईलवर, इतक्या चांगल्या मार्क्सवरती मला इतकंच पर्सेंटाईल कसं काय आलं. कारण का CET सेलचं सिंपल म्हणणं असतं, तुमच्या शिफ्टमध्ये इतके विद्यार्थी होते, तुमच्या शिफ्टमध्ये इतके टॉपर्स होते आणि टॉपर्सचा डेटा तर कुणाकडेच नाही आहे ना. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की रिझल्ट ऍक्सेप्ट करा ही पहिली स्टेज. दुसरं, या वर्षीचा रिझल्ट जो आहे ना तो खूप इम्पॉर्टंट काय, तुम्ही विचार करा. 2 वर्ष मोस्ट ऑफ दी विद्यार्थ्यांनी तुम्ही JEE असेल, CET असेल, बोर्ड्स या सगळ्या एक्झामची प्रिपरेशन केली. कशासाठी, तर आपल्याला एक चांगलं कॉलेज मिळावं म्हणून. आता JEE मेन्स भरपूर विद्यार्थीकडे CET वरती शिफ्ट झाले, ज्यांनी JEE मेन्सची तयारी केली होती परंतु आता ते CET वरती शिफ्ट होते. घरच्यांच्या, पालकांच्या, सगळ्यांच्या मुलांकडून अपेक्षा काय असतात की आपल्या मुलाला एका चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळावं. आणि मला हे सुद्धा मान्य आहे. परंतु एक दोन गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. पहिली म्हणजे काय, उगाच बर्डन घेऊ नका आणि ते पेरेंट्सनी मुलांवरती सुद्धा आवश्यक होतं. कारण का आता मी भरपूर दिवस ज्या वेळेपासून तुमचे मार्क्स रिलीज झालेत ना अनेक कॉल्स अटेंड करतोय, डेली इतक्या पेरेंट्सशी बोलतोय. सगळ्या पेरेंट्सच्या मनामध्ये काळजी आहे की कॉलेज खरंच कोणतं मिळतंय की नाही. आणि मुलांना सुद्धा मला एक सांगायचं आहे की आता तुम्ही तुमचा बेस्ट दिलाय, आता जो रिझल्ट येणार आहे ना तो चांगलाच येणार आहे. त्यामुळे तो तुम्ही ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आणि पालकांनी सुद्धा मुलांवरती उगाच विनाकारण प्रेशर देऊन की तू अभ्यास नाही केलास वगैरे या गोष्टींची आता वेळ गेलेली आहे. आता फक्त जो रिझल्ट येतोय त्याच्यावरती चांगलं कॉलेज कसं मिळवता येईल ना त्याच्यावरती फोकस करणं खूप गरजेचं आहे. आणि एक सांगतो, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे सांगतो. एक म्हणजे काय, रिझल्ट आला म्हणजे चांगलं कॉलेज असं मिळालं असं नाही आहे. कमी पर्सेंटाईलवर सुद्धा चांगली कॉलेजेस मिळत आहेत. गेली 3 वर्ष या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये बघतोय, कमी पर्सेंटाईलवरती सुद्धा खूप चांगली कॉलेजेस मिळतात. त्यामुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की भलेही तुमचा रिझल्ट कसा येऊ द्या, चांगला येऊ द्या किंवा मनासारखं पर्सेंटाईल नाही येऊ द्या, तो रिझल्ट ऍक्सेप्ट करून पुढे मूव्ह ऑन करायचं आहे. विनाकारण कुणीही टेन्शन घेऊ नका. अजून काउन्सिलिंग प्रोसेस बाकी आहे. ही होती दुसरी स्टेप. तिसरं, या वर्षीचा जो रिझल्ट आहे तो नक्कीच खूप खास आहे. कारण का मी बघतोय ना गेली 2-3 वर्ष बघितलंय CET सेलनं ज्यावेळी सिमचा जो पेपर होता तो पेपरची जी डिफिकल्टी होती ती जनरली मॉडरेट लेवलची होती. परंतु या वर्षीची जी डिफिकल्टी लेवल आहे अचानक मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलला पोहोचले. मॅथ्समध्ये बघितलंय JEE मेन्स लेवलचे मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स होते. याचाच अर्थ काय, ज्यावेळी तुम्ही आता तुमचा पेपर अटेम्प्ट केला, टॉपर्स भलेही शिफ्टमध्ये टॉप लेवलचे असतील परंतु मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांचा जो स्कोर आहे ना 70 to 100 किंवा 60 to 100 या दरम्यानच आहे. मग पर्सेंटाईल कसं होणार आहे,
एक म्हणजे काय, यावर्षी मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना कमी स्कोर आलाय, मग याचा इफेक्ट पर्सेंटाईलवरती नक्की होणार आहे. अपेक्षा आहे की सगळ्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्सवर सुद्धा चांगलं पर्सेंटाईल. मला अजूनही आठवतंय गेल्या वर्षी सुद्धा अराउंड 70 to 90च्या दरम्यान ज्यांचे मार्क्स होते ना, खूप छान पर्सेंटाईल आलं होतं. मग या वर्षी सुद्धा तुमचं सगळ्यांचं पर्सेंटाईल छानच येणार आहे, काळजी करू नका. आणि दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय, जे पर्सेंटाईल येते ना त्या पर्सेंटाईलवरती आपण मूव्ह ऑन केलं पाहिजे, की मला आता त्या पर्सेंटाईलवरती एक चांगलं कॉलेज महाराष्ट्रामधलं कसं सिक्युअर करता येईल ते खूप गरजेचं आहे. खरं तर आता मी आजपासून जे आहेत ना ते डेली तुम्हाला 1 किंवा 2 व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड करत जाईल. त्यामुळे तुमची जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे त्यामध्ये तुम्हाला कुठेही डिफिकल्टी येणार नाही. फक्त मला इतकंच वाटतं की दररोज सकाळी 8 वाजता मी माझे व्हिडिओ दररोज रिलीज करेल, ते तुम्ही व्यवस्थित नीट बघा. पुढचे 1.5 ते 2 महिने ही व्हिडिओज मी दररोज रिलीज करत जाईल. त्यामुळे मोस्टली सांगायचं आहे की जे विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात किंवा जे मिडल क्लास फॅमिलीमधून येतात त्यांनी आतापासून तुमची जी कॉलेजची आहे ब्रँच रिसर्च जो आहे ना तो चालू ठेवा. ते खूप गरजेचं आहे. ऐन मुवमेंटला प्रॉब्लेम येणार नाही. आता ज्यावेळी पर्सेंटाईल समजेल ना त्यावेळी तुम्हाला एक आयडिया येते की गेल्या वर्षीचे कट ऑफ मी अनालाइज करू शकता आणि समजतं की मला हे कॉलेज मिळू शकतं. त्यामुळे या गोष्टी तुम्ही एक्सप्लोर करा. आता शेवटचं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय की तुमच्या पर्सेंटाईलला बेस्ट कॉलेज कसं फाइंड करायचं. एकतर तुमचं जे पर्सेंटाईल आलेलं आहे त्या येणाऱ्या पर्सेंटाईलवरती बेस्ट कॉलेज फाइंड करता येतं. खरं तर मला एक सांगायचं आहे की कमी पर्सेंटाईलवरती सुद्धा चांगली कॉलेजेस मिळतात. कारण का काही गोष्टी अशा आहेत, आता काही टॉप कॉलेजेसमध्ये नवीन ब्रँचेस वगैरे ओपन होतात ज्या मुलांना माहिती नसतात. काही कॉलेजेस ते इन्स्टिट्यूट राऊंड स्टार्ट होतात, स्पॉट राऊंड चालू होतात. या गोष्टी ओपनली कधीही सांगितल्या जाते. मग जर आपण त्यांच्यासाठी ट्राय केलं तर कमी पर्सेंटाईल सुद्धा चांगली कॉलेजेस मिळू शकतात, हे तुम्हाला सांगायचं आहे. त्यामुळे पर्सेंटाईल जे येऊ द्या, अजून काउन्सिलिंग प्रोसेस बाकी आहे. काउन्सिलिंग प्रोसेस सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हे मला एक माहिती आहे. कारण का मी असे विद्यार्थ्यांना सुद्धा जवळून बघितलंय की चांगले पर्सेंटाईल असून सुद्धा एका ॲव्हरेज कॉलेजमध्ये गेले आहेत. का तर कॉलेज लिस्टमध्ये त्यांचा सिक्वेन्स चुकलाय. आणि असे विद्यार्थी सुद्धा बघितले ज्यांना कमी पर्सेंटाईल आहे परंतु चांगल्या कॉलेजमध्ये मिळले. का कारण का त्यांनी शेवटपर्यंत कॅप राऊंड 3 आणि स्पॉट राऊंड पर्यंत ट्राय केले. त्यामुळे आणि दुसरं एक अपडेट पण द्यायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे आमचे रजिस्ट्रेशन आम्ही चालू ठेवलेले आहेत. येत्या 2-3 दिवसात आम्ही ते सुद्धा क्लोज करू जशी आमची बॅच फुल होईल. ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आमच्याकडे एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. खरं तर मी बाकीच्यांसारखं हे तरी सांगणार नाही की तुमच्या कमी पर्सेंटाईलला तुम्हाला टॉपचंच कॉलेज येईल, कारण काही खोटी आश्वासन मी देत आहे. मात्र एक सांगतो की तुमच्या पर्सेंटाईलला का बेस्ट कॉलेज द्यायची जबाबदारी आमची असेल. खरं तर पर्सनल काउन्सिलिंगबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो. एक म्हणजे काय, बाकीच्यांसारखं आम्ही तुम्हाला फक्त व्हॉट्सअप सपोर्ट वगैरे हे अशा गोष्टी प्रोव्हाइड करत आहे. एक, ज्यावेळी तुम्ही आमच्याकडे पर्सनल काउन्सिलिंगला एनरोल करता पर्सनल नंबर आमचे तुमच्यासोबत शेअर असतात. कोणत्याही स्टेपला काही डाऊट असेल, वाटलं की कॉलेजबद्दल माहिती हवी किंवा ही स्टेप समजत नाही, डायरेक्टली तुम्ही कॉल्सवर व्हॉट्सअपवर माझ्याशी कनेक्ट होऊ शकता. तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करू शकता जोपर्यंत तुमचं ॲडमिशन प्रोसेस कन्फर्म होत नाही. दुसरं, ज्यावेळी आता तुमचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे ना त्याच्यानंतर आम्ही तुमच्यासोबत म्हणजे पेरेंट्ससोबत आणि तुमच्यासोबत डिस्कस करतो तुमचं पर्सेंटाईल, कॅटेगरी, कॉलेज ब्रँच कुठे हवे आणि त्यानुसार पर्सनल कॉलेजची जी लिस्ट आहे ती आम्ही तुम्हाला बनवून देतो, जी बेस्ट कॉलेज लिस्ट असणार आहे जेणेकरून तुमच्या पर्सेंटाईल एक बेस्ट कॉलेज मिळावं. थर्ड, आता जशी सीईटीचा आपला रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर जसा सीईटीचे स्टेजेस स्टार्ट होतात, उदाहरणार्थ कॅप रजिस्ट्रेशन आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे, त्यानुसार आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांचे लाईव्ह सेशन्स अरेंज करतो आणि तुम्हाला सांगितलं जातं की फॉर्म वगैरे कसा भरायचा आहे, मिस्टेक्स कुठे करायचे नाहीत, एखाद्या स्टेपला वगैरे तुम्हाला मिस्टेक्स कशा करायचे याबद्दल तुम्हाला गाईड केले जातं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप्स काय असते तर जे स्पॉट ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स आहेत त्याबद्दल तुम्हाला गाईड केले जातं, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया यावी की कोणत्या कॉलेजच्या कोणत्या स्पॉट किंवा इन्स्टिट्यूट लेवल सीट्सला अपियर करायचं आहे. आणि शेवटी असतं ते म्हणजे काय, फक्त ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत आम्ही तुम्हाला गाईड करते. तर फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये गायडन्स सेशन घेतो जेणेकरून तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असेल, पहिल्या फर्स्ट इयरपासून CGPA कसा मेंटेन ठेवायचा आहे, कोडिंग कसं स्मूथ करायचं आहे, फर्स्ट इयरपासून प्लेसमेंट ओरिएंटेड प्रिपरेशन कशी करायची आहे त्याबद्दल तुम्हाला गाईड केलं जातं. खरं तर आय होप तुम्हाला आजच्या हा व्हिडिओ समजला असेल. ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की जॉईन करा. बॅच आमची फुल होईपर्यंत रजिस्ट्रेशन चालूच आहे आता. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना खरं तर आजच्या रिझल्टसाठी खूप खूप शुभेच्छा. मी बाप्पाचरणी प्रार्थना करेल की सगळ्यांचा जो रिझल्ट आहे ना तो चांगलाच येणार आहे. आणि विश्वास ठेवा सगळ्यांचा रिझल्ट आहे ना नक्की चांगला येणार आहे. फक्त आता मी ज्यावेळी व्हिडिओ वगैरे नेक्स्ट रिलीज करेल ज्यावेळी तुमचा रिझल्ट डिक्लेअर होईल सगळ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये मला तुमचा रिझल्ट नक्की कळवा. आणि आतापासून आपली जी कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेस वगैरे आहे ती येत्या 4-5 दिवसात सुद्धा स्टार्ट होईल. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. वन्स अगेन सगळ्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.